वांगे तळून घेणार आहोत। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि हळद घालून वांगे परतून घ्यायचे आहेत। तोपर्यंत आपण त्याच्यासाठी वाटण तयार करून घेऊ। ही 1 वाटी कोथिंबीर आहे, मिरची लसूण, 1 वाटी दाण्याचा कूट आणि 1 वाटी खोबऱ्याचा खिस आहे। तर वांग्याचा रंग छान बदललेला आहे, त्यामध्ये आपण हे तयार वाटून घालून घेणार आहोत। तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपले खारं वांग हे तयार झालेलं आहे। आता आपण ह्याला एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ। तर अशा प्रकारे आपलं खारं वांग तयार आहे। मस्तपैकी बाजरीची भाकरी किंवा चपातीसोबत तुम्ही सर्व करू शकता।